नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीम ऑफ अमाइन्स. तुम्हा सर्वांना माहित आहे दोन प्रकारचं नॉमेनक्लेचर आहे. एक आहे कॉमन नेम सिस्टीम, एक आहे आयुपीसी नेम सिस्टीम. आज आपल्याला बघायचं आहे कॉमन नेम सिस्टीम अमाइन्सची. तुम्हा सर्वांना माहित आहे कॉमन नाव लिहित असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3 कंपाऊंड्स असे आहेत ज्यांचं कॉमन नाव हे एकसारखंच आहे. ते कंपाऊंड्स कुठले कुठले आहेत? अल्किल हलाईड, अल्कोहोल आणि अमाइन्स. समजते का? 3 कंपाऊंड्स एकसारखे आहेत. तिघाला नाव देताना एकसारखाच पॅटर्न वापरायचा. कुणाला नाव द्यायचं आहे? अल्किल हलाईड, अल्कोहोल, अमाइन या तिघांना कॉमन नाव देत असताना एकच पॅटर्न. कुठला पॅटर्न आहे? षडाक्षरी पॅटर्न. बघायला सांगतो. माझा पॅटर्न आहे, माझा पॅटर्न आहे. हां, हो का? आर एक्स आहे, कळलं का? पहिल्यांदा आरचं नाव लिहावे, हो का? आर ओ एच, पहिल्यांदा आरचं नाव लिहावे, हो का? आर NH2, पहिल्यांदा आरचे नाव लिहावे. कळलं का? हे अल्किल हलाईड आहे, हे अल्कोहोल आहे, हे अमाइन आहे. आणि या तिन्ही प्रकारच्या कंपाऊंडचं नाव लिहित असताना एक वाक्य लय महत्वाचं आहे जे आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, या तिन्ही प्रकारच्या कंपाऊंड्सला नाव देत असताना पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहा. आर म्हणजे काय? अल्किल ग्रुप. मग जो असेल ते लिहा ना. मिथिल असेल मिथिल म्हणा, इथिल असेल इथिल म्हणा, एन प्रोपिल असेल एन प्रोपिल म्हणा, एन ब्युटिल असेल एन ब्युटिल म्हणा, एन पेंटिल असेल एन पेंटिल म्हणा. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहा. नाव लिहा पहिल्यांदा ह्या सर्वांचं. अल्किल, मग म्हणा हलाईड, अल्किल अल्कोहोल, अल्किल अमाइन. म्हणजे या ठिकाणी एक वाक्य लय महत्वाचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे आणि समोर म्हणायचं आहे हलाईड. जर अल्किल हलाईड असेल तर मग हलाईड म्हणा, फ्लोराईड म्हणा, ब्रोमाइड म्हणा, क्लोराईड म्हणा, आयोडाईड म्हणा. कळलं का नाही कळलं? आता इथं कसं? पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहा, पुन्हा अल्कोहोल म्हणा, अल्किल ग्रुपचं नाव लिहा, पुन्हा अमाइन म्हणा. बस अशा प्रकारे आपण प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी लिहू शकतो. हे काही उदाहरणं आपल्यासमोर मी लिहिलेली आहे, सांगितलेले आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. आता बघा, आता अल्किल ग्रुपचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर अल्किल ग्रुपचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझा एक व्हिडिओ आहे तो बघायचा आहे. अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर. तो व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल कसं नाव लिहायचं. आता मी तरी पण चलतीवर सांगतो. अल्किल ग्रुपचं नाव लिहित असताना काही वर्ड रूट माहीत पाहिजे आपल्याला. वर्ड रूट कुठले? मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्झ, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक्क, अनडेक्क, डोडेक्क, ट्रायडेक्क, टेट्राडेक्क, पेंटाडेक्क, हेक्झाडेक्क. हे सगळे काय? वर्ड रूट. वर्ड रूट काय सांगतं? कार्बन किती आहेत सांगतं. कार्बन 1 मिथ, कार्बन 2 इथ, कार्बन 3 प्रोप, कार्बन 4 ब्यूट, कार्बन 5 पेंट, कार्बन 6 हेक्झ, कार्बन 7 हेप्ट, कार्बन 8 ऑक्ट, याप्रमाणे. आणि हा जो वर्ड रूट आहे या वर्ड रूटच्या समोर काय लिहायचं? वायल सफिक्स लिहायचं. वायल सफिक्स. मग अल्किल नाव तयार होते. कळलं का नाही कळलं? आणि अजून एक महत्वाचं वाक्य, कार्बनची संख्या जर 3 असेल किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर त्याच्या नावाच्या अगोदर प्रिफिक्स लावायचं. मग आता कुठला प्रिफिक्स कुठं येतो ते सांगतो मी इथं. एन कधी वापरायचं, आयसो कधी, निवो कधी, सेकंडरी कधी, टर्शरी कधी. चलतीवर सांगतो, चलतीवर उग समजून घ्या नीट. प्रत्येक भागात सांगावा म्या. व्यवस्थित व्हिडिओ बघा, पुन्हा रिव्हिजन करून बघा, रिवाईज करून बघा. बरं का? पॉज करू बघा, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. सुरुवात करू आपण नॉमेनक्लेचरला अमाइनच्या. कळलं? अमाइनला कॉमन नाव कसं लिहावं? पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं, त्याच्यासमोर शब्द वापरावा. काय? अमाइन. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं, पुढे शब्द लिहावा अमाइन सफिक्स. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं आणि समोर लिहावं अमाइन, म्हणजे अल्किल अमाइन. काय? अल्किल अमाइन. हे तुमच्या अमाइनचं नाव तयार झालं. ओके, कळलं? पहा, आता एक्झाम्पल क्रमांक 1 आपल्या समोर आहे. हे पहिलं उदाहरण आहे. हे बघा, मी मुद्दाम काय करतो? गोल करतो याला. हा संपूर्ण ग्रुप जो आहे तो अल्किल ग्रुप आहे, CH3. ह्याचं नाव लिहायचं पहिल्यांदा. मग आता CH3 म्हणजे काय? मिथिल. मी लिहितो मिथिल. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचे नाव लिहा. लिहिलं मिथिल. NH2 म्हणजे अमाइन म्हणा, हो का? म्हणलं मिथिल अमाइन तयार झालं. नाव कसं लिहिलं बघा? पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावा.
काय मिथिल आणि पुढे अमाईन म्हणा, मिथिल अमाईन नाव तयार झालं. आता हे मिथिल नाव कसं तयार झालं ते मी थोडक्यात सांगतो. बघा आता बघा, कार्बन किती आहे? एक कार्बनचा वर्ड रूट मिथ, कळलं का? आणि पुढे वायल सफिक्स घेतलं, मिथिल अमाईन नाव तयार झालं. समजलं? अशा प्रकारे हे नाव तयार झालं. सोपं आहे, अवघड वेगळं नाही काय. आता बघा इथं कुठला अल्किल ग्रुप खून करतो मी, हो का? हे अल्किल ग्रुप आहे की नाही? CH3CH2 तुम्हाला माहित असेल. CH3CH2 म्हणजे काय? इथिल. लिहा याचं नाव इथिल आणि पुढे NH2 म्हणजे अमाईन. नाव झालं इथिल अमाईन. नाव झालं इथिल अमाईन. आता तुम्हाला माहित पाहिजे बाबांनो की इथिल हे नाव कसं तयार झालं. मग बघा, कार्बनची संख्या 1 2, 2 कार्बनचा वर्ड रूट इथ, सफिक्स वायल, इथिल अमाईन तयार झालं. कळलं का? इथं पण ह्याचं नाव लिहायचं आहे. तुम्हाला माहित आहे अमाईनला जर कॉमन नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. कोण आहे अल्किल? हो का? हा सगळा अल्किल ग्रुप आहे, हा संपूर्ण. ह्याचं नाव आहे एन प्रोपील. का नाव आहे? एन प्रोपील. NH2 म्हणजे अमाईन, पुढे अमाईन लिहायचं. नाव झालं एन प्रोपील अमाईन. आता हे नाव कसं आलं सांगतो. कार्बन बघा 1 2 3, 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोपर, पुढे सफिक्स वायल, नाव झालं प्रोपील. एन का बरं लिहिलं आपण? या ठिकाणी आपण एन काय लिहिलेलं आहे? प्रिफिक्स लिहिलं. मग एन का लिहिलं? तुम्हाला माहित आहे एन प्रिफिक्स कधी वापरायचं बघायचं, हो का? या ठिकाणी बघायचं, जिथे NH2 जोडले तिथं बघायचं. हे कार्बन आहे, हे कार्बन दुसऱ्या कार्बनला जोडले एका, म्हणजे हे कार्बन प्रायमरी झाला, म्हणजे प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. ह्याला माझं फ्री व्हॅलन्सी, प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. नंबर 1. आणि नंबर 2 महत्त्वाचं वाक्य असं आहे, या ठिकाणी ब्रँचिंग नाही, म्हणजे या ठिकाणी स्ट्रेट चेन आहे. जर स्ट्रेट चेन असेल आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल तर तिथं प्रिफिक्स वापरायचं एन, म्हणून इथं आपण एन लिहिलं. प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे आणि स्ट्रेट चेन आहे, ब्रँचिंग नाही, म्हणून एन लिहिलं. म्हणून एन प्रोपील अमाईन नाव तयार झालं. कळलं का? ओके, ऐका, सोपं आहे. हां, आता हे अमाईन आहे, ह्याला नाव लिहायचं आहे. तुम्हाला माहित आहे अमाईनला नाव लिहित असताना कसं लिहावे? पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावे. लिहा मग, हो का? हे सगळा ग्रुप तुमचा अल्किल ग्रुप आहे, हो का? हा सगळाच हा अल्किल ग्रुप. काय नाव यायचं? एन ब्युटील. हो का? लिहिलं मी एन ब्युटील. NH2 म्हणजे काय? अमाईन. नाव झालं एन ब्युटील अमाईन. एन ब्युटील अमाईन. आता हे कसाला सांगतो. मोजा कार्बन 1 2 3 4, 4 कार्बनचा वर्ड रूट ब्यूट, हो का? हे ब्यूट लिहिलं आपण. समोर वायल काय लिहा? सफिक्स लिहा, हो का? ही वायल सफिक्स, नाव ब्युटी. आता एन प्रिफिक्स लिहिलंय का बरं? कारण या ठिकाणी हा कार्बन एकाला जोडलाय, या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. कळलं का? नाही कळलं? या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. हां, आणि म्हणून हे प्रायमरी कार्बन एकाला जोडले काय ना, हे एकाला जोडले प्रायमरी. आणि 1 2 3 4 ही स्ट्रेट चेन आहे, म्हणजे ब्रँचिंग नाही, म्हणून एन लिहिलं, म्हणून एन ब्युटी. ओके, तसंच खालचं पण नाव लिहू आपण, त्याचप्रमाणे खालचं पण नाव लिहू. बघा अतिशय सोपं आहे. बघा पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. लिहा अल्किल ग्रुपचं नाव, हो का? हे अल्किल ग्रुप आहे. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. हा अल्किल ग्रुप आहे, 5 कार्बनचा पेंटिल असतो, एन पेंटिल नाव आहेचं. आणि NH2 म्हणजे अमाईन. मग तुम्हाला कळायला पाहिजे एन पेंटिल काय आलं बाबा. कार्बन मोजा 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट आणि वायर, सफिक्स पेंटिल नाव झालं. एन का बरं आलं? हो का? ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, हे प्रायमरी कार्बन आहे, हे कार्बन एकाला जोडले म्हणून हा प्रायमरी झाला. प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, स्ट्रेट चेन आहे, ब्रँचिंग नाही आहे, नो ब्रँचिंग. प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री. एन घ्या, घेतलो की मग, लिहिलो की मग, अरे कळलं का? नाव एन पेंटिल अमाईन तयार झालं. सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आता इकडे बघा, आता हे तर परत तुम्हाला माहित आहे अमाईनला कॉमन नाव लिहायचं आहे. अमाईनला कॉमन नाव लिहायचं असेल तर पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. कोणतं आहे बघा, हो का? ही सगळी जी चेन आहे, हो का? ही सगळी चेन दिस इज अल्किल ग्रुप. नाव काय ह्याचं? ह्याचं नाव आहे एन हेक्झिल. जे नाव असेल ते लिहायचं, एन हेक्झिल. आणि NH2 म्हणजे अमाईन, नाव झालं एन हेक्झिल अमाईन. एन हेक्झिल अमाईन. आता एन हेक्झिल कशाला सांगतो? मोजा कार्बन 1 2 3 4 5 6, 6 कार्बनचा वर्ड रूट हेक्झ, सफिक्स लावा वायल, हेक्झिल झालं. एन का बरं आलं बाबा? हो का? या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, हा कार्बन एकाला जोडला म्हणून हा प्रायमरी कार्बन, प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री, स्ट्रेट चेन आहे, ब्रँचिंग नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी एन आलं. म्हणून एन हेक्झिल अमाईन असं त्या ठिकाणी तसं नाव तयार झालं. ओके, पुढे आपण बघू. आणखीन काही उदाहरणं आपण बघूयात कळण्यासाठी आपल्याला. पहा, आता हे अमाईन आहे, याला नाव द्यायचं आहे. मग अमाईनला नाव कसं लिहावं? पहिल्यांदा अल्किल ग्रुपचे नाव लिहावे.
हो का, हे इसरचच नाही हो, पहिल्यांदा अल्किल ग्रुपचे नाव लिहावे. ह्याचं नाव आहे आयसोब्युटील. काय नाव आहे? आयसोब्युटील. आणि NH2 म्हणजे अमाइन, आयसोब्युटील अमाइन. आता आयसोब्युटील काय बनवलं बघा, 1 2 3 4 म्हणून ब्यूट, कार्बन 4, सफिक्स वायल, ब्युटील. आणि तुम्हाला माहित आहे 1 2 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 ग्रुप जोडला असेल तर आयसो घेतो आपण. जर 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 ग्रुप जोडलेला असेल तर आयसो हे प्रिफिक्स वापरावं. म्हणून आयसोब्युटील अमाइन नाव तयार झालं. ओके, हे तर बघा, हे अमाइन आहे. कसं लिहावं? पहिल्यांदा अल्किल ग्रुपचे नाव लिहावे. हा तुमचा अल्किल ग्रुप आहे, ह्याचे नाव पहिल्यांदा लिहावे. ह्याचे नाव आहे आयसोपेंटील. आणि पुढे कोण आहे? NH2 म्हणजे अमाइन. नाव झालं आयसोपेंटील अमाइन. नाव झालं आयसोपेंटील अमाइन. आता कसं आलं बाबा बघा, सांगतो ऐका हो. लय सोपं आहे म्हणताना. मोजा कार्बन 1 2 3 4 5. 5 म्हणजे का पेंट, सफिक्स वायल, पेंटील झालं. तुम्ही म्हणताल पुढची आयसो का बरं वापरलं हो? मी सांगणार की 1 2 2 नंबरला एक CH3 जोडले. तुम्हाला माहित आहे 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 ग्रुप जोडलेला असेल तर आयसो घ्यायचं. म्हणून आयसो घेतलो. नाव झालं आयसोपेंटील अमाइन. कळलं का? हे 8 लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या 8 हे. बघा आता हे सगळे उदाहरण आहेत ते. या सगळ्यांची नावं या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. ते प्रत्येकाचं नाव कसं येतं थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो. तुम्हाला माहीत आहे अमाइनला नाव लिहित असताना पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यासमोर अमाइन शब्द लिहायचा आहे. आणि प्रत्येक अल्किल ग्रुपचं नाव कसं येते सांगलं मी थोडक्यात सांगायला बरं का. ऐका, आता इथं कसं आहे बघा, पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. हो का, हा तुमचा अल्किल ग्रुप. नाव काय बघा इथं 1 2 3 4 5 आहे का. ह्याचं नाव लिहितो मी डायरेक्ट पहिल्यांदा निओ पेंटील नाव आहे, निओ पेंटील. आणि NH2 म्हणजे अमाइन. बघा निओ पेंटील नाव झालं, निओ पेंटील अमाइन. मग हे निओ पेंटील कसं आलं सांगतो ऐका. हो का, मोजा कार्बन 1 2 3 4 5. 5 म्हणजे वर्ड रूट पेंट, सफिक्स वायल, पेंटील झालं. ओके, मग आता निओ काय आलं तुम्हाला माहित पाहिजे. जर 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 ग्रुप जोडले असतील तर निओ प्रिफिक्स वापरायचं. हो का, 1 2 2 नंबरला 2 CH3 म्हणून निओ लिहिलं, निओ पेंटील अमाइन. आता हा तुमचा अमाइन, ह्याला नाव लिहायचं आहे. नाव कसं लिहायचं? फार सोपं आहे. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचे नाव लिहावे व समोर अमाइन हा शब्द लिहावा. हो का, हा संपूर्ण ग्रुप आहे, ह्याचं नाव लिहू पहिल्यांदा आपण. हा संपूर्ण ग्रुप, याचं नाव आहे निओ हेक्झिल. आणि NH2 म्हणजे अमाइन, निओ हेक्झिल अमाइन. आता हे कसं आलं निओ हेक्झिल बघू आपण. मोजा कार्बन 1 2 3 4 5 6. 6 म्हणजे वर्ड रूट हेक्झ, सफिक्स वायल, हेक्झिल. तुम्हाला माहित आहे जर 1 2 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 ग्रुप जोडलेले असतील तर काय वापरावं? निओ. म्हणून लिहिलो निओ हेक्झिल अमाइन. इथं बघा या ठिकाणी ह्याचं नाव लिहू पहिल्यांदा अल्किल ग्रुप कुठला बघा. हो का, हा तुमचा अल्किल ग्रुप आहे. ओके, चला ह्याचं नाव लिहा. ह्याचं नाव आहे आयसो प्रोपिल अमाइन. काय नाव आहे? आयसोप्रोपिल अमाइन. आता आयसोप्रोपिल का आलं हे बघू आपण. बघा पहिल्या नंबरचा कार्बन 1 2 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोप, सफिक्स वायल, प्रोपिल झालं. आयसो का बरं आलं लक्षात घ्या. आता या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. एक लक्षात घ्यायचं कधी पण, जर सेकंडरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान असेल. बघा मी काय म्हणालो, जर सेकंडरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या जर समान असेल तर आयसो म्हणायचं. बघा हो का, हे कार्बन दोघाला जोडले म्हणून सेकंडरी, त्याची व्हॅलन्सी फ्री आहे. NH2 कुठं जोडले बघाचं, ते फ्री म्हणायचं त्याला. सेकंडरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, इकडे बी एक कार्बन आहे, इकडे बी एकच आहे, म्हणून म्हणलं आयसो. कळलं का? परत बघा हो का, ह्याचं नाव लिहू. परत तेच नियम, अल्किल ग्रुपचं नाव लिहावे. हो का, हा तुमचा कोण आहे? अल्किल ग्रुप. ओके, हा याचं नाव काय? सेकंडरी ब्युटील अमाइन. NH2 म्हणजे अमाइन. संपलं. मग आता हे नाव कसं आलं बाबा? बघा आता याच्यामध्ये कार्बन 1 2 3 4 4 कार्बनचा वर्ड रूट ब्यूट, सफिक्स वायल, ब्युटील झालं. सेकंडरी कार्बन आलं बघाचं. हो का, ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, हा कार्बन 1 आणि दोघाला जोडलाय म्हणजे सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, परंतु ह्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान नाही.
जर समान असली असती तर आपण आयसो लिहिलं असतं, पण समान आहे का? नाही. इकडं 1 आहे, इकडं 2 आहे, म्हणजे समान नाही. आणि जर वेगळी असेल तर लिहायचं सेकंडरी. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान नसेल तर सेकंडरी लिहायचं. म्हणून आम्हाला सेकंडरी ब्युटील अमाइन. सेकंडरी ब्युटील हे एक बघा. पहिल्यांदा काय करावं? आपल्याला माहिती आहे अमाइनला कसं नाव? पहिल्यांदा अल्ग्यूचे नाव लिहा. तेव्हा हे लिहिलं काय? सेकंडरी पेंटील आणि पुन्हा अमाइन. चला आता हे नाव कसं आलं बघा. मोठा कार्बन 1 2 3 4 5 हे का? एकूण कार्बन 5 झाले. ओके, म्हणून काय आलं? पेंट सफिक्स वायल पेंटील झालं. आणि सेकंडरी काय आलं? सांगितलं या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. हा कार्बन 1 दोघाला जोडलाय. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान नाही. किती आहे मग? इथं 1 आहे, इकडं 3 आहे. एकीकडे 1 एकीकडे 3 समान आहे का? मग नाही. मग का करावं? सेकंडरी लिहावं. मग लिहावलो की कळलं का? आणि म्हणून नाव आहे सेकंडरी पेंटील अमाइन. हे प्रत्येक नाव लक्षात ठेवा, कारणासहित सांगायला कारणासहित. आता या ठिकाणी बघा, ह्याला नाव लिहायचं आहे. तुम्हाला माहित आहे अमाइनला जर कॉमन नाव लिहायचं असेल तर काय करावं? पहिल्यांदा अल्किल ग्रुपचे नाव लिहावे आणि त्याच्या समोर शब्द लिहायचं अमाइन. अल्किल अमाइन, अल्किल अमाइन. बोला अल्किल अमाइन. हो का? झालं. नाव लिहा पहिल्यांदा. हे कोण आहे? अल्किल. या का नावायचं अल्किल ग्रुपचं? हे लिहितो. हो का? टर्शरी ब्युटील अमाइन. नाव काय झालं? टर्शरी ब्युटील अमाइन. कसं नाव आलं बघा. मोठा कार्बन 1 2 3 4 4चा वर्ड रूट ब्यूट सफिक्स वायल ब्युटील झालं. आणि एक लक्षात घ्या, जर टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल तर. आता बघा हा कार्बन आहे, हा कार्बन 1 2 3 ते का जोडला म्हणजे हा कार्बन टर्शरी आणि टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. कळलं का? मग एक वाक्य पाठ करून टाका. टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल तर टर्शरी हे प्रिफिक्स वापरायचं. दुसरा प्रिफिक्स येतच नाही, टर्शरीच येणार. आणि म्हणून लिहिलं आपण टर्शरी. म्हणून टर्शरी ब्युटील अमाइन. कळालं? चला हा अमाइन आपल्याला माहिती आहे. आपला नियम कसा आहे? आपला नियम आहे पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहावं. लिहा. हा कोणता बघा. 1 2 3 4 5 5 म्हणजे पेंटील आहे. पेंटील पण कसा? टर्शरी पेंटील. NH2 म्हणजे अमाइन. आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. हा कार्बन 1 2 तिघाला जोडलाय. हा टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे बरं का? मोठा कार्बन 1 2 3 4 5 5 म्हणजे पेंट सफिक्स वायल पेंटील झालं. टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे म्हणून टर्शरी पेंटील अमाइन. आणि ह्याच्यानंतरची जी नाव आहेत ते डायरेक्ट पाठ करायचं आहे. ते ग्रुप पाठ करून टाका. हो का? CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे सांगा व्हिनिल. NH2 अमाइन. व्हिनिल अमाइन हे पाठ करून टाकायचं. CH2 डबल बॉन्ड CH CH2 म्हणजे अलील. हो का? अलील. NH2 म्हणजे अमाइन. बेन्झीन रिंगला CH2 असेल तर काय नावायचं? बेन्झील. NH2 म्हणजे अमाइन. बेन्झील अमाइन. लक्षात ठेवायचं हे पाठ करायचं. ओके. हो का? C6H5 म्हणजे फिनिल. NH2 म्हणजे अमाइन. फिनिल अमाइन. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 म्हणजे क्रोटील. पाठ करायचं. पाठ लक्षात ठेवायचं. पाठ करायचं. क्रोटील NH2 अमाइन. पाठ करायचं. पाठ करायचं. इतरच नाही पाठ करायचं. CH ट्रिपल बॉन्ड C म्हणजे प्रोपॅर्जिल. प्रोपॅर्जिल NH2 अमाइन. प्रोपॅर्जिल अमाइन. आता हे सायक्लोपेंटेन रिंग आहे. सायक्लोपेंटेनचं सायक्लोपेंटील म्हणायचं. सायक्लोपेंटेनचं सायक्लोपेंटील. सायक्लोहेक्झेनचं सायक्लोहेक्झेन. हे सोपं आहे. रिंगचं नाव तर माहिती आहे सायक्लोपेंटेन. आणि मग म्हणा सायक्लोपेंटील. म्हणा सायक्लोपेंटील. सायक्लोपेंटील NH2 अमाइन. आणि इथं काही सायक्लोहेक्झिल रिंग आहे. सायक्लोहेक्झिल अमाइन. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कंपाऊंड्सला नाव दिलं. प्रत्येक कंपाऊंडचं नाव तुमच्या समोर आहे. प्रत्येक नाव बघा. का अडचण असेल तर कमेंट करा. कळलं का? कमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला पहिल्या भागापासून तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या कळलंच पाहिजे आणि कळतायच. परंतु व्यवस्थित बघा व्हिडिओ. एक व्हिडिओ कळल्याशिवाय दुसरा बघू नका. दुसरा व्हिडिओ कळल्याशिवाय पुढचा बघू नका. अशा प्रकारे जर प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघितलात तर तुम्हाला कसलाही अडचण येणार नाही. आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याच्यावरती कमेंट करा. आपण त्याचं उत्तर त्याचा व्हिडिओ करून पाठवू म्हणजे तुमची अडचण दूर होईल. तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. घर बसल्यासुद्धा आता आपण
शिक्षण घेऊ शकतो. ही टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण केला पाहिजे. धन्यवाद.